यांचा रेडा मैदानामध्ये आलेला आहे आणि त्याचबरोबर चंदर होळकर यांचा सुद्धा रेडा मैदानामध्ये येत आहे। याची सर्व रसिक प्रेक्षकांनी नोंद घ्यायची आहे। आतापर्यंत झालेल्या झुंजीमध्ये जे रेडे विजयी झाले त्या विजयी रेड्यांचं आणि विजयी रेड्यांच्या मालकांचं मंडळाच्या वतीनं आम्ही स्वागत करतोय। चंदर होळकर कोंडे विरुद्ध उमेश पवार गाव करवण ही चौथी झुंज आपल्याला पाहायला मिळणार आहे। सर्व रसिक प्रेक्षकांना विनंती करतोय की आपण ज्या आत्ताच्या स्थितीमध्ये आहात, आपण ज्या आत्ता जागेमध्ये उभे आहात अशाच जागेमध्ये आपण उभे राहा। आयनाच्या झाडावर डोक्यावरती कॅमेरा लागा, कॅमेरा। सुंदर अशी झुंज आपल्याला पाहायला मिळते बघा। चंदर होळकर गाव कोंडे विरुद्ध उमेश पवार गाव करवण। टाळ्या वाजवा, टाळ्या वाजवा, टाळ्या वाजवा। या मैदानातील चौथी झुंज चंदर होळकर गाव कोंडे विरुद्ध उमेश पवार गाव करवण। सुंदर अशी झुंज टाळ्यांच्या गजरामध्ये दोन्ही रेड्यांचं रेडन आपण प्रोत्साहन द्यायचं आहे। प्रेक्षक वर्गाने विनंती करतोय आपण आज त्या जागेवरतीच उभे राहा। सुंदर झुंज पाहायला मिळते। चंदर होळकर गाव कोंडे विरुद्ध उमेश पवार गाव करवण। या मैदानातील चौथी झुंज चंदर होळकर गाव कोंडे विरुद्ध उमेश पवार गाव करवण चिकाटीची झुंज। आयोजकांनी आपल्या हौसे मोले करता कार्यक्रम केला आणि याच्यामध्ये सगळ्या आतापर्यंत झालेल्या झुंजी अशा चांगल्या रीतीने पार पडल्या आणि त्याच्यामध्ये ही चौथी लढत आहे। चंदर होळकर गाव कोंडे विरुद्ध उमेश पवार गाव करवण। अतिशय सुंदर, टाळ्या वाजवा, टाळ्या वाजवा। सुंदर झुंज चंदर होळकर गाव कोंडे विरुद्ध उमेश पवार गाव करवण। सुंदर झुंज आपल्याला पाहायला मिळतं। आणि चंदर होळकर यांचा नवखा रेडा अतिशय सुंदर अशी सर्वांनी गण्या आजच्या या मैदानातील चौथी झुंज चंदर विरुद्ध उमेश पवार। सर्व रसिक आनंद लुटायचा आहे। हा आनंद सुंदर झुंज पहा। अरे टाळ्या वाजवा, टाळ्या वाजवा, टाळ्या झुंज आपल्याला पाहायला मिळते। पहा झुंज बाजूला उभे आहेत अशी झुंज आपल्याला बघायला मिळाली। पब्लिक जवळ काय नाही सांग। रसिक प्रेक्षकांना विनंती करतो बघताय काय टाळ्या वाजवा, टाळ्या वाजवा। फार सुंदर झुंज आपल्याला बघायला मिळते। दोन्ही मालकांचं मनापासून अभिनंदन। विघ्नेश बघायला मिळाली। खरोखरच मनापासून आपण आपल्या दोन्ही मालकांचं हार्दिक अभिनंदन आहे।
या मैदानातील चौथी झुंज चंदरहोळकर गाव कोंडे विरुद्ध उमेश पवार गाव करबवणी. सुंदर अशी झुंज आपल्याला पाहायला मिळते. चिकाटीची झुंज. वरच्या बांधावर उभे असणाऱ्या प्रेक्षकांनी खाली बसून या. पाठी उभ्या असणाऱ्या प्रेक्षकांचा आक्षेप आहे, त्यांना झुंज पाहायला मिळत नाही. सर्वांना झुंजीचा आस्वाद घ्यायचा आहे, सर्वांना आनंद लुटायचा आहे. परंतु टाळ्या वाजवा आणि या दोन्ही मालकांचं आपण स्वागत करूया. सुंदर अशी झुंज आपल्याला बघायला मिळते. चंदरहोळकर गाव कोंडे विरुद्ध उमेश पवार गाव करबवणं. अतिशय सुंदर. कैलासवासी सुरेश काशीराम चव्हाण यांच्या स्मरणार्थ आज हा झुंजीचा कार्यक्रम आपण ठेवलेला आहे. या 7 झुंजीमध्ये आजच्या या मैदानातली ही चौथी झुंज. चंदरहोळकर गाव कोंडे दोन्ही मालक झुंज सोडवण्याचा निर्णय घेत आहेत. तरी मंडळाच्या वतीनं मी त्यांना विनंती करतोय, दोन्ही त्यांच्याकडे आहे दुसरी मालकांना जर मान्य असेल तर ही झुंज सोडवण्यात येईल. याची सर्व रसिक प्रेक्षकांनी आजच्या मैदानातील ही चौथी झुंज चंदरहोळकर कोंडे विरुद्ध उमेश पवार गाव करबवणं. अतिशय अप्रतिम अशी झुंज आहे. परंतु ही झुंज सोडवण्याचा जो निर्णय घेतलेला आहे, दोन्ही मालकांनी या निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे ही झुंज मस्त मस्त ठीक आहे. आता जी चौथी झुंज आपल्याला पाहायला मिळाली. उमेश पवार गाव करबवणं, त्याचबरोबर चंदरहोळकर गाव कोंडे. आणि ही अप्रतिम झुंज दोन्ही मालकांना मान्य असल्यामुळे ही जोडवण्यात आली. या दोन्ही रेड्यांचं आणि या दोन्ही रेड्यांच्या मालकांचं मी मंडळाच्या वतीनं त्याचबरोबर सर्व रसिक प्रेक्षकांच्या वतीनं हार्दिक स्वागत करतो. हार्दिक स्वागत करतो. आणि आता जी आपण चौथी झुंज पाहिली, या झुंजीमध्ये आणि या मालकांचं जे वर्तन होतं, अशाच वर्तन पार्टी काय करताय? गाणं म्हणताय कोण? ए व्यसन कुणाकडे आहे? त्याचं नाही नरे काय लगेच बांधून टाका.